नमस्कार मंडळी, वेलकम टू बॅक मोनिका बुर्ले व्लॉग्स. तर आजच्या व्लॉगमध्ये माझी वटपौर्णिमेची तयारी, खरेदी आणि तिथंपासून ते अगदी पूजेपर्यंतचा सगळा प्रवास तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्लॉग अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी मी पूजेचं सगळं साहित्य आणण्यासाठी कळंबोलीला गेले होते. तसं तर मी नेहमी ओल्ड पनवेललाच जाते, पण माझा ब्लाऊज शिवायला कळंबोलीला दिला होता, तोही घ्यायचा होता, म्हणून म्हटलं तिथूनच सामानही घेऊन यावं. मी पहिल्यांदाच या कळंबोलीच्या मार्केटमध्ये गेले होते. तिथे गेल्यावर ओटीचं सामान आणि धागाचं पाकिट हे वगैरे घेतलं. आता वर्षातून एकदा येणारा हा सण, त्यात आपण मस्त साडी नेसणार, मग मोगऱ्याचा गजरा नाही घातला तर लूक अपूर्णच वाटेल ना, म्हणून एक छान मोगऱ्याचा गजराही घेतला. त्यानंतर खाऊची पानं, सुपारी, काळे मणी, कापूर असं सगळं पूजेला जे साहित्य लागतं ते घेतलं. आणि ते पूजेचं साहित्य देणाऱ्या त्या मावशी मला विचारत होत्या की तू कोणत्या गावची आहेस. तर मी माझं गाव सांगितलं त्यांना कोणतं आहे ते. मग त्या मला म्हणाले की मी पण विट्याजवळ कडेगाव जवळच्याच कोणत्या तरी गावच्या आहे असे त्या मला बोलल्या. ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे तर मला त्यांनी गावाचं नाव सांगितलं होतं, पण मला ते आठवणीतच नाही राहिलं की एक्झॅक्ट त्यांनी काय सांगितलं होतं. पुसेगाव की काय असं काही तर बोलल्या होत्या त्या. मला फक्त एवढंच आठवतं की विटा आणि कडेगावच्या जवळच कुठे तर आहे असं बोलल्या होत्या. असो, पण त्या मावशींना खरंच खूप गोड बोलत होत्या. आणि जेव्हा आपल्या गावाकडची लोकं भेटतात आणि बोलतात ना, तेव्हा खरंच खूप छान वाटतं. त्यानंतर फ्रुट्सवाल्यांकडे आंबे घ्यायला गेले होते मी. तर मी आहोंना विचारलं, आहो हे आंबे घेऊ का. तर माझ्या आहोंचं कायमचं फिक्स ठरलेलं एक वाक्य असतं, तुला काय घ्यायचं आहे ते घे, पण पटकन घे आणि चल बाई घरी जायचं आहे. मग त्या फ्रुट्सवाल्या दादाला बोलले की जरा चांगले चांगले बघून आंबे द्या. मग आंबे घेऊन चाललोच होतो घरी, तोपर्यंत साईला चायनीज भेळ खायची होती. तर त्याच्या पप्पांनी त्याला तीही घेऊन दिली आणि आम्ही दोघांनी पाणीपुरी खाल्ली. आता बाहेर गेलो आहे म्हटल्यावर थोडंफार खाणं तर होतंच. घरातली कोथिंबीर पण संपले हेही मला आठवल्यावरती मग तेही घेतली. आणि मार्केटच्या बाहेर आलो तर काय पूर्ण पावसाचं वातावरण झालं होतं. त्यात आम्ही फक्त छत्रीच घेऊन गेलेलो होतो. आहोंनी सोबत रेनकोट पण घेतला नव्हता. त्यामुळे म्हटलं पटकन घरी जाऊ, नाही तर एकदा पाऊस चालू झाला ना तो कधी थांबेल त्याचा काय भरोसा नाही. आणि साई पण सोबत होता, उगाचच पावसात अडकायला नको म्हणून आम्ही पटकन घरी निघालो. तर घरी जाताना हा एअरपोर्टचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवते. रोडच्या पलीकडच्या साईडला बघा बरीच पब्लिक त्यांच्या गाड्या थांबून हा व्ह्यू एन्जॉय करत असतात. आणि खरंच छान असतं तिथला व्ह्यू, तो बघण्यासारखा असतो. एरोप्लेन वगैरे लँड होतानाचा व्ह्यू वगैरे मस्त असतो एकदम. तर घरी आल्यावर पटकन जेवण वगैरे करून घेतलं, भांडी घासली आणि त्यानंतर हे जे काळे मणी आहेत ते धाग्यामध्ये, शॉर्ट धाग्यामध्ये एकदम होते, तर ते पहिले तोडून बाजूला केले. मग दुसरा धागा घेऊन त्यामध्ये प्रत्येकी 5 काळे मणी असे 7 धाग्यामध्ये ओवून घेतले. हे सगळं उद्या सकाळी गडबडीत काही मला होणार नाही म्हणून मी रात्रीच करून ठेवलं. आणि धागे एकमेकामध्ये गुंतायला नकोत म्हणून ते व्यवस्थित अरेंज करून गाठ मारून ठेवून दिले. बाहेरून येताना मी एक मेहंदीचं स्टिकरही आणलं होतं, त्यासोबतच मेहंदीचा कोन, कानातले झुमके, हँडमेड नथ, मोत्याच्या भांगड्या, चंद्रकोर, टिकली, नेल पेंट, लिपस्टिक आणि हळदी कुंकू हेही सामान आणलं होतं. मेहंदी काढण्यासाठी मी हा मॅजिक कोन, मेहंदीचा कोन जो आहे ना तोच आणला होता, कारण जास्त वेळ नव्हता. म्हटलं पटकन लावून झाली की हात धुवून लगेच झोपायला येईल. आणि जर जी साधी आपण रेग्युलरचा मेहंदीचा कोन भेटतो ती लावली तर तिला मग नंतर झोपेत काय माहीत, एकतर बेडवरची बेडशीट पण व्हाईट कलरची आहे आणि ब्लँकेट पण व्हाईट कलरचं आहे, झोपेत कुठे हात जाईल आणि नंतर त्याचे ते पॅचेस लागले, डाग लागले तर ते पण निघणार नाहीत. आणि म्हणलं त्यापेक्षा राहू दे, म्हणूनच आम्ही मॅजिक कोन घेऊन आले होते. पण लिटरली मी तुम्हाला सांगते की हा मेहंदीचा कोन तुम्ही कधी यूज नको करू. मीही इथून पुढे नाही कधीच वापरणार, कारण यामध्ये इतके खूप हार्ड केमिकल्स वापरतात ना की ज्याच्यामुळे ही मेहंदी एवढी पटकन रंग सोडते. लावल्यावर तर हाताला ना खूप अशी ते झोंबत होतं एकदम आणि हात बर्न होतं की काय असंच फील होत होतं. मला तर हा वाईट खूप अनुभव आला, म्हणून तुम्हालाही सांगते की नका जास्त करून ही मेहंदी यूज करा. तर एका हातावर मला जशी जमली तशी मी मेहंदी काढून घेतली आणि बॅक आणि फ्रंट साईडला घेतली. पण डाव्या हाताने दुसऱ्या हातावर काय मला मेहंदी काढता येत नाही. मोस्ट ऑफ द टाईम माझं असंच होतं की एकाच हातावर मेहंदी असते आणि दुसरा हात रिकामाच असतो. म्हणूनच हा स्टिकर आणला होता. स्टिकर चिटकून त्यावर मेहंदी टाकून ती फक्त बोटाने पसरवली. 2 मिनटानंतर तो स्टिकर काढून परत
ते फ्रंट साईडला पण तोच स्टिकर चिटकवला आणि थोडा लगेच परत जाऊन मी पाण्याने हात धुवून वगैरे आले. तर अशा प्रकारे ही माझी दोन्ही हातांवरची मेहंदी काढलेली होती. तर ही अशी होती आणि ते मेहंदी वगैरे काढून झाल्यावरती मग झोपायला गेले. आणि सकाळी मी 4:30चा अलार्म लावला होता आणि सकाळी पटकन उठून पहिला खिडकीचा पडदा बाजूला सारून बाहेर मी बघितलं तर पाऊस चालूच होता. जास्त मोठा नव्हता पण होता, बारीक तरी होता चालू. मला तर टेन्शनच आलं होतं की वडाची पूजा करायला कसं जायचं. बघूया आता म्हटलं काय होतंय असा विचार करत पटकन अंघोळ करून किचनमध्ये गेले. पुरणपोळी बनवण्यासाठी कुकरला डाळ शिजवायला लावली. तोपर्यंत कणिक ही मळून घेतली. डाळ शिजल्यावर नैवेद्यासाठी निवरुंग्या आणि खाण्यासाठी पोळ्या वगैरे बनवून घेतल्या. येळवणीची आमटीही घेतली बनवून, भात घेतला. एवढंच माझं बनवून झालं होतं. आणि भजी आणि पापड नंतर म्हणलं वडाची पूजा करून आल्यावरती बनवा येतील म्हणून एवढंच बनवून सध्याला तर घेतलं होतं. आणि आधी स्वतःचं आवरून घेते म्हणलं, कारण आज ऑफिसचं पण काम होतं, मी सुट्टी काही घेतली नव्हती. मग मी माझं पटकन आवरून घेतलं आणि हा असा काही माझा आवरल्यानंतरचा लूक होता. तर कसा वाटतो तेही कमेंट करून नक्की सांगा. आणि ऑफिसचं लॉग इन आणि पूजेच्या ताटाची तयारी पण माझी सोबतच चालू झालेली होती. लॉग इन पहिलं करून घेतलं आणि आहोंना आणि साईला जेवणही करायला दिलं. ते दोघंजण जेवण करतात तोपर्यंत मी मग आरतीचं ताट आवरायला घेतलं. आणि माझा काही आज उपवासच होता. तर आरतीच्या ताटामध्ये इथे मी काय काय घेतलं आहे तेही बघा. पाण्याचा कळश, गहू, तांदूळ, निरंजन, हळदी कुंकू, धूप, आरतीसाठी कापूर, खाऊची पानं आणि सुपारी, कापसाची वस्त्र माळ पण घेतली होती, ओटीसाठी ब्लाऊज पीस, आंबा, पूजेसाठी फुलं, नैवेद्य, अगरबत्ती, माचीस, काळे मणी, घंटी आणि 1 रुपया. आणि सुवासिनींची ओटी भरण्यासाठी हे गहू आणि 5 सुपाऱ्या आणि 5 आंबे घेतलेत. त्यानंतर माझ्या ऑफिसचा DSM कॉलही एक होता, तो मी केला आणि मॅनेजरला इन्फॉर्म करून 1 तासाचा ब्रेक घेऊन वडाची पूजा करण्यासाठी निघाले. तर आज अहो पण घरी होते. त्यांना संडे आणि मंडे सुट्टी असते. माझ्या लग्नानंतरची ही पहिलीच वटपौर्णिमा अशी होती की ते माझ्यासोबत वडाच्या झाडापर्यंत आले होते. आधी मला बोलत होते की तिथे सगळ्या बायकाच असतील, मी कसा येऊ. पण तिथे गेल्यावर जरा वेगळंच चित्र पाहायला मिळालं. बऱ्याच बायकांचे नवरे त्यांचे फोटो काढण्यासाठी आलेले होते. त्यामुळे अहोंनाही जास्त काही ऑकवर्ड फील नाही झालं. आणि तिथे गर्दी तर एवढी होती ना की पूजेसाठी नीट उभंही राहता येत नव्हतं. मग तिथे ब्राह्मण काका होते, त्यांनी सांगेल तशी पूजा केली. वडाच्या झाडाला 7 फेरे मारले आणि माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळू दे आणि मला हाच नवरा 7 जन्म नाही तर जन्मजन्मी हाच नवरा मिळू दे असाही आशीर्वाद मागितला. 5 सुवासिनींना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी वगैरे भरली. त्यांच्या पाया पडून आशीर्वादही घेतला. त्यांनीही माझी ओटी भरली. त्यानंतर अहोंनी माझे थोडे फोटो काढले. आमच्या दोघांचेही फोटो आम्ही काढले आणि आम्ही घरी आलो. तर घरी परतल्यावरती ना लगेच साईलाही स्कूलला जायचं टायमिंग झालं होतं. त्याचा पटकन टिफिन पॅक करून त्याला स्कूलला पाठवलं आणि लगेच लॉग इन करून पुन्हा ऑफिसचं काम सुरू केलं. तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय की किती पसारा पडला आहे. तर असं म्हणलं आता नंतर थोड्या वेळाने आवरता येईल. तर 3 वाजता ऑफिसच्या कामातून थोडा ब्रेक घेतला आणि जेवण करून उपवास सोडायला बसले. तर भजी आणि पापड तळायचे होते पण ते राहूनच गेले. जेवढं होतं तेवढंच घेतलं आणि खायला बसले. सकाळपासून फक्त अक्षरशः पाण्यावरच होते. या गडबडीत काहीच खाल्लं नव्हतं. तर मी वटपौर्णिमेचा आणि संक्रांतीचा उपवास फक्त पूजा करेपर्यंतच पकडते. पूजा झाली की उपवास सोडते. तर तुम्ही कसा करता तो उपवास? पूर्ण दिवस पकडता तो उपवास की माझ्यासारखाच पूजा झाल्यावरती तो उपवास सोडता? तर हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.